अभिजीत तिपके अडचणीत? पोलिसांची थेट नोटीस. आता पुढे काय होणार? अटक की फक्त चौकशी? मोठी अपडेट समोर आली आहे. राजकीय आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत तिपके यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही नोटीस त्यांच्या आंदोलनादरम्यान केलेल्या काही वक्तव्यांशी आणि आंदोलनाच्या स्वरूपाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नोटीस म्हणजे दोष सिद्ध झाला किंवा अटक निश्चित झाली असा अर्थ होत नाही. नोटीस नंतर संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया ठरते. गेल्या काही आठवड्यांपासून अभिजीत तिपके विद्यार्थी आंदोलन, जंतर मंतरवरील आंदोलन आणि विविध राजकीय आरोपांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केल्याचे सांगितले आहे. नोटीस समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी अटक होणार, जेलमध्ये जाणार असे दावे केले जात आहेत. मात्र अधिकृतरित्या अशी कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत स्रोत तपासणे महत्त्वाचे आहे. आता पुढे काय होऊ शकते? जर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर अभिजीत तिपके यांना त्यांची बाजू मांडावी लागू शकते. त्यानंतर उपलब्ध पुरावे, चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. आता या प्रकरणात पुढे नेमके काय घडते, पोलिसांकडून आणखी कोणते पाऊल उचलले जाते आणि अभिजीत तिपके यांची प्रतिक्रिया काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त नियमित कायदेशीर प्रक्रिया आहे की या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होऊ शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि फॅक्ट बेस्ड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मराठी न्यूज वार्ता आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.